नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 8 जून 2024. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीवरील कोणत्या धरणात किती पाऊस पडलेला आहे आणि उजनीवर सध्याला पावसाचं प्रमाण कसं आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. खरं तर आज आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. आपल्या उजनी धरणाच्या पाणी साठ्यामध्ये वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे. आजपासून उजनी धरणाचा मायनस साठा जो घटत चालला होता तो कमी होत जाऊ लागला आहे. आज पहिली वाढ आपल्या उजनी धरणाची नोंदली आहे. ही एक आनंदाची बाब आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी. खरं तर वाढ जरी किंचित असली, सुरुवात झाली हे महत्त्वाचं आहेच. तर आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 484.960 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 894.25 दशलक्ष घनमीटर अर्थात 31.58 TMC. तर मायनस साठ्यामधील जवळपास 908.56 दशलक्ष घनमीटर पाणी संपलेलं आहे, म्हणजेच 32.08 TMC पाणी संपलेलं आहे. खरं तर या TMCमध्येही आता कमी होताना दिसतंय, कारण काल 32.14 TMC होतं, ते आज 32.08 TMCपर्यंत उजनी धरण आलेलं आहे. तर टक्केवारी बघितली तर कालपर्यंत उजनी धरण 59.99% थांबलं होतं. गेले 4-5 दिवस पाऊस बऱ्यापैकी चालू झाल्यामुळं उजनी धरणाची घट होत होती, ती थांबली, जसे ते झालं होतं. परंतु आजपासून उजनी धरणात पाणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. कदाचित लोकलचा पाऊस असेल, त्या पावसामुळं उजनी धरणाची पाणी पातळी बऱ्यापैकी वाढलेली आहे. तर काल 59.99 असणार धरण आज 59.88% आलेलं आहे, म्हणजेच जवळपास 0.11% नाही पूर्ण, पण 0.11% पाणी वाढ नोंदली गेलेली आहे. आणि उजनीवर काल दिवसभरात 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये 27 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. एके दिवशी 10 मिलीमीटर, एके दिवशी 15 मिलीमीटर आणि काल 1-2 मिलीमीटर. तर बाष्पीभवनाचा वेगही बऱ्यापैकी कमी झाला आहे. हवेतला जी उष्णता होती हवेतली ती पूर्णपणे कमी होत चाललेली आहे. पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळं आता उजनी धरणातील बाष्पीभवनाचं जे 7.55-75पर्यंत गेलं होतं ते 5.49 वर आलेलं आहे. तर उजनी धरणाच्या वरील जे धरणं आहेत, 19 धरणं, त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्येही पावसास सुरुवात झालेली आहे. 19 धरणापैकी जवळपास 14 धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल दिवसभरात पाऊस पडलेला आहे. त्यामुळे त्या धरणामध्ये पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. आणि जोपर्यंत ती धरणं 100% भरत नाहीत तोपर्यंत त्या धरणातून विसर्ग आपल्या धरणाच्या दिशेने येणार नाही. परंतु पुढील काही दिवसामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार असं हवामान खात्याने सांगितलं आहे. त्यामुळे तसं झालं तर वरची धरणं लवकर भरतील आणि त्यामुळे आपल्या उजनीकडे येणारा प्रवाह चालू होईल. तर उजनीवरील जी असणारी जी 19 धरणं आहेत त्यापैकी 14 धरणापैकी पिंपळगाव जोगे 6 मिलीमीटर पाऊस पडला आहे, येडगावमध्ये 3 मिलीमीटर पडला आहे, डिंबेमध्ये 15 मिलीमीटर पडला आहे, तर विसापूरमध्ये 8 मिलीमीटर, चिलेवाडी 7 मिलीमीटर, कलमोडी 4 मिलीमीटर आणि चस्कामान धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 71 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बामा आसखेडमध्ये 14 मिलीमीटर, आंध्रामध्ये 1 मिलीमीटर, कासारसाईमध्ये 2 मिलीमीटर, टेमघरमध्ये 2 मिलीमीटर आणि वरसगावमध्ये 14 मिलीमीटर आणि पानशेतमध्ये 10 मिलीमीटर, खडकवासल्यामध्ये केवळ 4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नीरा बेसिनमध्ये असलेल्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्येही पावसाने सुरुवात केली आहे. त्या धरणापैकी 5 धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडलेला आहे, त्याची नोंद झालेली आहे. त्यामध्ये गुंजवणीमध्ये 7 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे, नीरा देवधरमध्ये 7, भाटघरमध्ये 10 मिलीमीटर, वीरमध्ये 26 मिलीमीटर आणि नाझरेमध्ये 16 मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झालेली आहे. म्हणजेच पावसात सुरुवात तर झालेली आहे. त्यामुळे आता उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे. आणखी अतिवेगाने वाढ होईल अशी अपेक्षा आहे, कारण आजपासून आणखी जोरदार पावसाचा अंदाज सांगितला आहे. त्यामुळे जर तसा पाऊस झालाच तर उजनी धरणामध्ये बऱ्यापैकी वाढ व्हायला सुरुवात होईल आणि उजनी धरण लवकरच मायनसच्या विळख्यातून बाहेर पडून ते प्लसच्या दिशेने आगेकूच करल अशी आशा आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.